स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार दिवाळीनंतरच वाजणार असल्याचं स्पष्ट झालंय। दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारेंनी दिली। दरम्यान आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याची मागणी सातत्यानं विरोधकांकडून होतीये। मात्र निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। तर नव्या प्रभाग रचनेनुसार आगामी निवडणुका होणार आहेत। सगळ्या निवडणुका एकत्रित घेणं शक्य नसल्यानं निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार आहेत। दिवाळीनंतर आधी जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्या निवडणुका आणि शेवटी म्हणजेच डिसेंबरच्या आसपास महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। दरम्यान निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात आणि कुठेही संभ्रम नको अशी प्रतिक्रिया यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत। आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं। मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांनी मोठे गौप्यस्फोट केल्यानं खळबळ उडाली। साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांनी कोर्टात दिलेलं लिखित उत्तर आता समोर आलंय। सुनावणीनंतर आणि निकालाआधी कोर्टानं साध्वी प्रज्ञा सिंग, पुरोहित आणि इतर आरोपींना लेखी निवेदन करायचं असल्यास तसं करण्याची परवानगी दिली होती। यामध्ये कर्नल पुरोहित यांनी सर्वात पहिला आरोप शरद पवारांवर केलाय। यामध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यात आली आहेत। तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे, सहआयुक्त परमवीर सिंग यांनी जाणीवपूर्वक सापळा रचून आपल्याला अडकवल्याचा खळबळजनक आरोप कर्नल पुरोहित यांनी केलाय। साध्वी प्रज्ञा सिंह यांचे खळबळजनक आरोप। माझा तपस्या काळ सुरू असल्यामुळे मला ब्लास्ट झाला हे माहिती नव्हतं। एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे सतत एकच प्रश्न विचारत होते की ब्लास्ट घडवायला कोणी सांगितला। मालेगावला गाडी घेऊन कशी गेलीस आणि सोबत कोण होतं असं वारंवार विचारण्यात येत होतं। नरेंद्र मोदी, मोहन भागवत, योगी आदित्यनाथ यांचं नाव घेण्यासाठी ते सतत भाग पाडत होते। इंद्रेश कुमार, सुदर्शन यांचीही नावं घेण्यासाठी दबाव होता। यांच्यापैकी कोणी ब्लास्टची ऑर्डर दिली आणि किती पैसे दिले असं सुद्धा वारंवार विचारण्यात आलं। मला ब्लास्टच्या संदर्भात काहीही माहिती नाही हेच मी सतत म्हणत होते। एटीएस प्रमुख मला शिव्या देत विचारत होते, लवकर बोल, खरं बोल, किती वेळा भेटलीस नरेंद्र मोदीला, काय बोलणं झालं? मी परत परत सांगितलं की मी नरेंद्र मोदी यांना कधीच भेटले नाही। तर ते म्हणाले की तू खोटं बोलतीयस। ज्या मोटरसायकलने ब्लास्ट झाला त्याच मोटरसायकलवरून तू भेटायला गेली होतीस असा आरोपही माझ्यावरती करण्यात आला। छळ सुरू असताना किंचाळण्यामुळे आत आलेल्या परमवीर सिंग यांना करकरेंनी काय असा सवाल केल्याचं नमूद केलंय। त्यानंतर परमवीर सिंग हे निघून गेल्याचंही म्हटलंय। संघाचे पदाधिकारी, भाजप खासदार आणि मुख्यमंत्र्यांना बॉम्बस्फोटामध्ये गोवण्याचं हे षडयंत्र असल्याचं मला समजलं होतं। लेखी उत्तरामध्ये चौकशीच्या दरम्यान साध्वी प्रज्ञा यांना दिलेल्या शिव्या आणि त्यांच्यावरती झालेले आरोप नमूद केले। शारीरिक छळ केल्याचा दावा सुद्धा उत्तरामध्ये आहे। तो कसा केला गेला याचा सविस्तर तपशील उत्तरामध्ये देण्यात आलाय। कर्नल पुरोहित यांचे खळबळजनक दावे। कर्नल पुरोहित यांचा पहिला आरोप शरद पवारांवर। 2008च्या पक्षाच्या सभेत इस्लामी दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद हा शब्द पहिल्यांदा रचण्यात आला। शरद पवारांच्या या शब्दप्रयोगानंतरच लगेच एका महिन्यात मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना घडली। पंचवडीला असताना कर्नल R.K. श्रीवास्तव यांनी लष्करी मुख्यालयातील एक कथित आदेश सांगितला। माझा फोन काढून घेतला, नंतर मला दिल्लीला जाण्याचे आदेश दिले। कर्नल श्रीवास्तव यांनी मला टॅक्सीनं भोपाळला नेलं। नंतर विमानतळावर पोहोचताच हाती असलेलं तिकीट दिल्लीऐवजी मुंबईचं असल्याचं कळलं। हाती मोबाईल नसल्यानं ही गोष्ट मी घरच्यांना कळवू शकलो नाही। मी प्रश्नही विचारले, मला अनुशासन पाळलं नाही तर गंभीर परिणाम होतील असं सांगण्यात आलं। माझ्या पाठीत खंजीर खोपसला गेला होता। कर्नल श्रीवास्तव हे एटीएसच्या एजंटप्रमाणे काम करत होते। यानंतर मुंबईत पोहोचताच विमानतळावर एटीएस कर्मचाऱ्यांनी मला ताब्यात घेतलं। यावेळी आयबीचेही काही अधिकारी हजर होते। मला एका सुमोमध्ये जबरदस्ती बसवून खंडाळ्याच्या निर्जन बंगल्यात नेण्यात आलं। या बंगल्यात तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे, तत्कालीन एटीएसचे सहआयुक्त परमवीर सिंग आणि इतरही काही जण होते।
करकरे आणि परमवीर सिंग यांनी वारंवार माझ्यावर गोपनीय नेटवर्क आणि संपत्तीची माहिती देण्यासाठी दबाव टाकला. अत्याचाराचं हे सत्र 3 नोव्हेंबर 2008 पर्यंत चालूच होतं. 30 ऑक्टोबरच्या सकाळी टीव्ही चॅनलवर बातमी दाखवायला सुरुवात झाली. बातम्यांमध्ये एटीएसनं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपींना पकडल्याचा दावा करण्यात आला. टीव्ही चॅनल्सनं कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग आणि इतरही काही जणांची नावं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून दाखवली. परमवीर सिंग आणि श्रीवास्तव यांना माझ्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. 3 नोव्हेंबर 2008 मध्ये त्यांनी मला खंडाळ्याचा बंगला सोडून इतर ठिकाणी जाण्यास सांगितलं. 7 वाजता डीजीपी अनामी रॉय तिथं पोहोचले. त्यांनी मला बंगला सोडायला सांगितलं. खूप शारीरिक छळामुळे माझ्या गुडघ्याला जखम झाली होती, म्हणून मी वाहन देण्याची मागणी केली. मात्र मला वाहन देण्यात आलं नाही. मी बंगला सोडल्यास माझं एन्काउंटर होईल असं पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल यांनी सांगितलं. 4 नोव्हेंबर 2008ला मला एटीएसच्या वाहनात बसवून कुलाबा मिलिटरी स्टेशनमध्ये आणण्यात आलं. एटीएसच्या काळाचौकी कार्यालयात माझ्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर, परमवीर सिंग आणि एपीआय सचिन कदम यांनी माझा खूप छळ केला. 2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमनं घेतलेल्या 28 जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयामध्ये 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचंही नाव आल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 रोजी भाजप प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता, असं उत्तर भाजपनं दिलं. सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं होईल. न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावरती त्याचा दूरगामी परिणाम होईल, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवरती आक्षेप घेतलाय. न्यायाधीश पदावरही सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते. तसंच हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक आहे, असं परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं. न्यायदेवतेचं जे आपल्या डोळ्यासमोरचं न्यायव्यवस्थेचं जे चित्र आहे, हातात तराजू आहे, डोळ्यावर पट्टी आहे. मात्र मोदी सरकारने आता डोळ्यावरची पट्टी काढून टाकलेली आहे. तराजू हा तर केव्हाच काढून ठेवला होता आणि आता त्यांच्या विचाराचे नवे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे. हा लोकशाही मूल्याच्या आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे, याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा अधर्म आहे. भाजपा प्रवक्तेपदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करू नये, ही नियुक्ती रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्याय व्यवस्थेमध्ये आणू नये, त्यांची नियुक्ती करू नये आणि न्याय व्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा, तो डळमळू नये, तो विश्वास वाढावा, वृद्धिंगत व्हावा. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आज मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती आहे. याआधीही बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. आज सकाळी 9 वाजता राज ठाकरे यांची बच्चू कडू त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झाले. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत. एक महत्त्वाची अपडेट. धारावी इथं भरधाव ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. विराज केडिया असं या मुलाचं नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. धारावीच्या कुंभारवाडा जंक्शन इथं ही घटना घडली आहे. आयशर ट्रक सायन हॉस्पिटलकडून धारावीच्या कुंभारवाडा जंक्शनच्या दिशेनं येत असताना 8 वर्षांचा मुलगा रस्ता ओलांडत होता. त्यावेळी चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि विराज केडिया गंभीर जखमी झाला. सायन रुग्णालयात त्याला दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. ट्रक चालकाला शाहूनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी जरांगेंना फेटा बांधण्याचा आग्रह केला. मात्र जरांगेंनी फेटा बांधण्यास नकार दिला. निवडणुकीच्या काळातही त्यांना आम्ही शब्द दिला होता की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही कायम आहोत.
आजही तो आम्ही त्यांना सांगितलं की 29 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील. आमच्या कार्यकर्त्यासह मराठा समाजासह सगळ्यांसह त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा राहील. आज त्यांना फेटा बांधण्याचा आग्रह केला तेव्हा त्यांनी म्हटलं की या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय फेटा बांधून घेणार नाही. जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा, असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. या अनुषंगानं धाराशिव शहरामध्ये बैठक पार पडली. आपल्या घरच्या ताईला त्याला सांगू का, आम्ही मुंबईला गेल्यावर आम्हाला मागचं दिसणार नाही. इकडे गल्लीत आम्ही तिकडे गेल्यावर कोण हिंडत होतं फक्त मागं सांग. पंचायत जिल्हा परिषद मेंबर कोणी इकडे हिंडत होता, पाळा जे आपलं नाही ते आपलं नाही. धाराशिवमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या लढ्यात छावा संघटना पहिल्या दिवसापासून असल्याचं यावेळी विजय घाडगे यांनी म्हटलंय. सोबत आहेत पहिल्या दिवसापासून. दादांच्या सोबत छावा संघटना ताकदीने सोबत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी आज झारखंडच्या चाईबासामधील MPML कोर्टामध्ये हजर होणार आहेत. मानहानी प्रकरणामध्ये आज ते कोर्टात हजर होतील. 2018 मध्ये अमित शहा यांच्यावरती आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे. भारतीय रुपया मंगळवारी सुरुवातीच्या कारभारात 29 पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेमध्ये 87.95 रुपयांवर पोहोचला, जो गेल्या 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलाय. विदेशी चलन ट्रेडर्सच्या मते रुपयावरील दबाव आज देखील कायम राहील अशी शक्यता आहे. आंतरबँक विदेशी चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया 87.95 वर खुला झाला, जो सोमवारी 87.66 वर बंद झालाय. कालच्या तुलनेत आज 29 पैशांची घसरण झाली आहे. भारतावर येत्या 24 तासात वाढीव कर लादणार असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. भारताचा रशियासोबत सुरू असलेल्या व्यापारावरून अमेरिका नाराज आहे. रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी सुरू असल्यानं टॅरिफ वाढवण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमक्या द्यायला सुरुवात केल्यावर आता रशियानं भारताला पाठिंबा दर्शवलाय. आम्ही अशी विधानं कायदेशीर मानत नाही असं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी माध्यमांना सांगितलंय. तसंच पुढे बोलताना त्यांनी सार्वभौम देशांना त्यांचे व्यापार भागीदार निवडण्याचा अधिकार असल्याचंही म्हटलंय. मॉस्कोनं युक्रेनबरोबरील संघर्ष संपवण्यासाठी पावलं उचलली नाहीत, तर रशियावर आणि रशियाकडून एनर्जी एक्सपोर्ट्स खरेदी करणारे देश यांच्यावर नव्यानं बंधनं लादणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी शुक्रवारी केली आहे. मुंबईमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं एअरक्राफ्ट, एअर बलून, ड्रोनसह अन्य यंत्रणांवर मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली. 6 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत हे बंदीचे आदेश लागू राहणार आहेत. यामध्ये ड्रोन रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हायग्लायडर्स, हॉट एअर बलून यांचाही बंदीमध्ये समावेश आहे. या यंत्रणांच्या मदतीनं मुंबईमध्ये घातपात किंवा हल्ला होण्याची शक्यता असल्यानंच पोलिसांनी यावरती बंदी घातली आहे. नागपूरहून लखनौ, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर विमानसेवा बंद करण्यात आल्या. नियमित प्रवासी मिळत नसल्यानं विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. देशांतर्गत पर्यटन आणि उद्योगाला चालना देण्यासाठी छोट्या शहरांना हवाई मार्गे जोडण्यासाठी या सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या निर्णयानं त्याला खीळ बसल्याचं बोललं जात आहे. लवकरच नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं त्याला मंजुरी दिली असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर 12 तासांवर येणार आहे. यामध्ये स्लीपर कोच असावे अशी मागणी केली जाते. चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेनं 14 ठिकाणी लोकलच्या वेगमर्यादा शिथिल केल्यात. त्यामुळे चर्चगेट विरार लोकल अधिक जलद होणार आहेत. त्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यानचा प्रवास 2 मिनिटांनी लवकर होणार असून प्रवाशांना आपले नियोजित ठिकाण नेहमीपेक्षा 2 मिनिटं आधी गाठता येणार आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठीच्या रेल्वेगाड्यांचं आरक्षण फुल झालंय. तिकीट आरक्षण सुरू होताच 1 मिनिट 38 सेकंदातच प्रतीक्षा यादी 1100 पार गेली आहे. तिकीट बुकिंगसाठी असलेल्या वेबसाईटवर रिग्रेट असा संदेश दिसतोय. दरम्यान यंदा गणेशोत्सव काळामध्ये एकूण 296 रेल्वेगाड्या चालवण्याचं नियोजन करण्यात आलंय. मात्र अनेक गणेश भक्त अद्याप तिकिटांच्या प्रतीक्षेत असून त्यांना आता एसटीचा पर्याय वापरावा लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील 4 महत्त्वाच्या धरणांपैकी इटियाडोह हे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.
सध्याच्या घडीला 98% पाणीसाठा या धरणामध्ये आहे, तर जिल्ह्यातील इतर धरणं देखील तुडुंब भरलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटलाय. इटियाडोह धरणामध्ये 98%, शिरपूर धरणामध्ये 70%, कालीसराळमध्ये 68% आणि पुजारी टोला धरणामध्ये 67% पाणीसाठा उपलब्ध आहे. तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 1500च्या वर छोटी तलाव आहेत, तर 4 मोठी धरणं देखील आहेत. या 4 मोठ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये यावर्षी प्रचंड वाढ झालेली आहे. मुसळधार पावसामुळे 4ही धरणं तुडुंब भरलेली आहेत. मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह धरण परिसरामध्ये आहे. आपण जर का बघितलं तर हा धरण 98% इतका भरलेला आहे. म्हणजेच ओव्हरफ्लो होण्यासाठी केवळ 2% उरलेले आहेत. आणि इतर धरणांचा जर विचार केला तर त्या धरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. शिरपूर धरणामध्ये 70% पाणीसाठा, कालीसराळ धरणामध्ये 68%, तर पुजारी टोला धरणामध्ये 67% इतका पाणीसाठा आज घडीला उपलब्ध आहे. आणि इटियाडोह धरणामध्ये 98% पाणीसाठा. याच्यामुळेच गोंदिया जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला असून येणाऱ्या दिवसामध्ये जे रब्बी हंगाम असेल किंवा या खरीप हंगामामध्ये असेल, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणीसाठा मिळणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा ABP माझा.